हाय हॅलो नमस्कार, कशा आहात सर्वजण. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. नवीन दिवसाची छान अशी सुरुवात झालेली आहे. तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत. इकडे बागेमध्ये आली होती फुलं तोडायला आणि मी मागच्या 2-3 दिवसाखाली विचारलं होतं बघा, बागेमध्ये आपल्या मवा पडलेला आहे झाडांवरती फुलांवरती, तर त्याच्यासाठी कुठलं औषध फवारावं. एका ताईने कमेंट करून सांगितलं की ताई तंबाखू पाण्यामध्ये विझू घाला आणि त्याच्यामध्ये गोमूत्र टाका आणि त्याचा स्प्रे करा झाडांवरती. आणि तो मी 2-3 म्हणजे परवा दिवशी तो स्प्रे केला आणि झाडांवरती एवढं छान असा रिझल्ट आला आहे. बघू शकताय तुम्ही आपल्या फुलांवरती अजिबात कुठंही मवा दिसत नाही. इतका छान त्याचा रिझल्ट आलेला आहे. तर बघा तुमच्यासुद्धा झाडांवरती, जास्वंदावरती, गुलाबावरती जर मावा पडला तर नक्की हे औषध फवारून बघा. मला तर खूप रिझल्ट आला आणि थँक्यू बरं का ताई. अशा काही मला गोष्टी माहीत नसतात ना, तर तुम्ही कमेंट केल्या की किती छान वाटतं बघा आणि त्याचा माझ्या झाडांना खूप फायदा झाला. तर सगळ्या बागेमध्ये फवारा केलेला आहे मी. 2 बकेट पाणी केलं होतं आणि त्याचं मी मस्त असं सगळ्या झाडांना ना भरपूर अशी फवारणी केली आणि सगळा मवा जो आहे तो गायब झाला. त्यानंतर मला बरेच कमेंट येतात बघा, ताई तुम्ही 2-2 कलश का ठेवलेले आहेत देवघरामध्ये. एक आहे दुकानातला, तो सुद्धा उगवलेला आहे, तुम्हाला दाखवले आता जवळनं. आणि आपल्या देवघरामधला सुद्धा एक कलश म्हणजे नारळ उगवलेला आहे. तर त्या नारळाचं काय करायचं, तर मला जमिनीमध्ये लावायचं आहे, पण एवढं छोटे छोटे कोंब आहेत. लगेच जर जमिनीमध्ये लावलं तर आमच्या बागेमध्ये सारखं कीड पडते आणि ते नारळ आहे ना कोंब खाऊन टाकतात किडे, म्हणून मी लावत नाही आहे. कारण एवढं छोटंसं झाड आहे ना, जर लावलं आणि त्याचा कोंब खाऊन टाकला तर तो नारळ खराब होऊन जाईल, म्हणून मी लावलेला नाही, तसंच देवाऱ्यात ठेवलेला आहे. मला परवा कमेंट आली होती एका दादाची की तुम्ही तो देवघरातला नारळ आहे ना तो जमिनीत लावायचा आहे, पण थोडंसं मोठं झालं ना तर लावता येईल. छोटंसं झाड लावू नाही शकत आपण, कारण त्याचा कोंब जर खाल्ला ना तर पूर्ण झाड वायाला जाईल. इकडे छान असे भरपूर स्वामींनासुद्धा फुलं वाहिलेली आहेत. आज आपल्या बागेमध्ये भरपूर फुलं निघली. ती सगळी स्वामींना पण वाहिली. आपल्या देवघरातली देवांची देवपूजा करून घेतली. फरशा वगैरे सगळं सकाळी आज खूप लवकर क्लिनिंग केलं होतं. त्यानंतर सगळ्या घरामध्ये अशी मस्त धुरी फिरवली. किती प्रसन्न वाटतं बघा सकाळी सकाळी असं घरामध्ये धुरी फिरवल्यावर. तर छान अशी माझे सगळे जे आहे ना ते झालेलं आहे. घरातली सगळी कामं आवरत होते तोपर्यंतच बघा आमच्या गावाकडे आहे ना जुनं जे घर होतं ना तर त्याच्यामधली फरशी आहे ना इथं बागेमध्ये टाकण्यासाठी आणलेले. तर ते लोक सगळे आले होते, तर कामगारांसाठी चहा पण केला, चहा ठेवला होता. तर आता आपल्या बागेमध्ये आहे ना जी जागा रिकामी आहे बागेमधली सगळी जेवढी फुलं आहे, फुलाची झाडं लावलेली आहेत त्याच्या सगळे बाकीची जी जागा रिकामी आहे ना तिथं आपल्याला फरशी टाकून घ्यायची ही. त्यामुळे मग मी ही फरशी इकडं मागवली, कारण सगळ्या आपल्या बागेमध्ये रिकाम्या जागेमध्ये आहे ना फरशी टाकून द्यायची. जेवढी झाडं लावलेली तेवढीच झाडं आता फक्त मोठी करायची, जास्त झाडं पण नाही लावायची, गर्दी होते झाडांची. आणि त्यामुळे ना